नमस्कार. ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज पाटवड्यांची भाजी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. चला तर आपण पाहूया. पाटवड्या बनवण्यासाठी पाऊण वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. पाव चमचा बडीशेप पावडर, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद, 5-6 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, पाव इंच आले, मुठभर कोथिंबीर, 2 चमचे तेल. पाटवड्यांची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 किसलेला कांदा, पाव वाटी बारीक केलेले खोबरे, पाव वाटी कोथिंबीर, 5-6 कढीलिंबाची पानं, अर्धा चमचा जिरे, 2 चिमूट हिंग, पाव चमचा कोथिंबीर, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा काळा मसाला, 1 पळी तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त, 4-5 लसूण पाकळ्या आणि पाव इंच आले. गरम पाणी. आधी वाटण बनवून घेऊ. धने, जिरे, बडीशेप, मीठ, लसूण, आले, कोथिंबीर यांचं वाटण बनवून घेऊ. मिक्सरला हे सर्व बारीक करून घेऊ. मिक्सरला वाटण बनवून घेतलं. काढून घेऊ. यातील अर्ध वाटण भाजीला घेऊ आणि अर्ध पाटवड्या बनवण्यासाठी घेऊ. आता भाजीला फोडणी देऊ. कढई तापायला ठेवली. 1 पळी तेल टाकलं किंवा आपल्या आवडीनुसार कमी जास्त. बारीक केलेलं वाटण टाकून घेतलं. मोहरी टाकली, जिरे टाकले, हिंग टाकला, खोबरं टाकलं, कांदा टाकला. हे सर्व परतून घ्यायचं. गॅस फुल केला. कोथिंबीर टाकली. कढीलिंब टाकला. मिरची पावडर, नंतर काळा मसाला टाकला. मसाले आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. आणि गरम पाणी टाकलं. 2 ग्लास गरम पाणी टाकलं. पाव चमचा मीठ टाकलं किंवा चवीनुसार कमी जास्त. मसाले सुद्धा आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो. गॅस फुल केला. आता आपण पाटवड्यांचं पीठ मळून घेऊ.
पीठ टाकलं, थोडी हळद घेतली आणि वाटण घेतलं. पीठ आणि वाटण एकजीव करून घ्यायचं. पिठात थोडं तेल टाकायचं. पिठाला तेल लावून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊ. पाटवड्या बनवण्यासाठी पीठ तयार झालं. आता पाटवड्या लाटून घेऊ. प्लास्टिक पेपरला थोडा तेलाचा हात लावला आणि आपण पाटवड्या लाटून घ्यायच्या. पाटवड्या जास्त बारीकही करायच्या नाही आणि जास्त जाडही करायच्या नाही. सुरीला तेलाचा हात लावला आणि पाटवड्या हव्या त्या आकारात कापून घ्यायच्या. आपल्या पाटवड्या कापून झाल्यात. आता भाजीमध्ये टाकून घेऊ. भाजीला उकळ फुटला त्यात सर्व पाटवड्या टाकून घ्यायच्या. पाटवड्या टाकून झाल्यात. 5-6 मिनिटात आपल्या पाटवड्या शिजून तयार होतील. पाटवड्या शिजल्या की आपोआप वरती येतात. 7-8 मिनिट झालेत. आपली पाटवड्यांची भाजी तयार झाली. गॅस बंद करू. थोडी कोथिंबीर टाकू.
आपली डिश तयार झाली. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.